पहिली रात्र एक प्रेमकथा. लग्नाचा दिवस संपला होता. घरात दिव्यांची रोषणाई, नातेवाईकांची गडबड, हास्य आणि थकलेले चेहरे. मग शेवटी सगळे थांबले आणि फक्त 2 जीव राहिले, आर्या आणि समर्थ. आर्या शांत, समजूतदार पण अंतर्मुख. समर्थ बोलका पण संवेदनशील. सकाळपासून लग्नाच्या सगळ्या विधीत गुंतलेली आर्या थकलेली होती. ती नवऱ्याच्या खोलीत आली आणि क्षणभर थांबली. समोर होतं नव्या आयुष्याचं दार. समर्थने हळूच विचारलं, आर्या थकलीस का? ती हलकं हसली, थोडं पण मात्र जागा आहे. दोघे काही क्षण शांत थांबले. खोलीत हलका चांदण्याचा प्रकाश आणि मंद वारा वाहत होता. त्या शांततेत दोघांचं मन बोलत होतं. समर्थ म्हणाला, लोक म्हणतात पहिली रात्र म्हणजे एक स्वप्नासारखी, पण मला वाटतं ती ओळखीची सुरुवात असते. आर्या थोडी संकोचली, मग आपण ओळख करून घ्यायची का? दोघे हसले. समर्थने तिच्यासाठी दूध गरम केलं. दोघे सोफ्यावर बसले. तुला काय आवडतं? त्याने विचारलं. पाऊस, ती म्हणाली. मलाही, तो म्हणाला. पण आतापासून मला तुझं हसणं पावसासारखं वाटेल. ती थोडी लाजली. पहिल्यांदाच कोणीतरी तिच्याकडे इतक्या मायेने पाहत होतं. थोड्या वेळानंतर आर्याने शांतपणे सांगितलं, मी थोडी घाबरले. माझ्या मनात अजून सगळं स्पष्ट नाही. समर्थ म्हणाला, घाबरू नकोस. मी तुझ्या प्रत्येक शांततेला शब्द देईन. आपण एकमेकांना वेळ देऊ. तिच्या डोळ्यात पाणी आलं. तो जवळ गेला, पण स्पर्श न करता फक्त तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, तुझं आयुष्य माझ्या आयुष्याशी जोडणं म्हणजे माझ्यासाठी जबाबदारी आहे, खेळ नाही. त्या शब्दात इतकी प्रामाणिकता होती की ती हळूच त्याच्या खांद्यावर डोकं टेकवते. रात्र कधी संपली कळलंच नाही. दोघं मनमोकळं बोलत राहिले. आवडीनिवडी, स्वप्न आणि भविष्य. पहाट झाली. खिडकीतून प्रकाश आत आला. आर्या उठली आणि समर्थकडे पाहून म्हणाली, माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस आज आहे. तो हसत म्हणाला, पहिली रात्र संपली नाही. आता खरं आयुष्य सुरू झालं. कधी कधी प्रेम पहिल्या नजरेत होत नाही, ते पहिल्या रात्री समजतं. अशाच नवीन स्टोरीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.